गावाचे सर्वांचे लाडके अपक्ष उमेदवार माननीय माणिकरावजी साहेब दादा। हा उपमा लावतोय का मस्का लावतोय? ह्यांका किती उपमा देऊचा त्या थोड्याच। अरे जास्त उपमा देऊ नकोस, शिरात आणून नरडो फाटतलो तुझं। तर या ठिकाणी गेला काम बराबर। गजा भाऊ जरा साहेबांका बोलू दे। गजालवाडीतील बंधू भगिनी आणि मातांनो, आज या ठिकाणी मी कोणावरही टीका करायला, कोणाची उणी दुणी काढायला आलेलो नाही। केवळ माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर मी या विभागातून अपक्ष म्हणून उभा आहे। जनसेवेचं वाण घेतलेला मी एक फकीर आहे। आणि अशा वाणेसाठी मी अशी वाण खायला पण तयार आहे। साहेबांनो, आप्पा घाडीगावकराचा माणूस होतो तू। आप्पा घाडीगावकर गावातलं जुनं झेंडा आहे। आप्पा घाडीगावकर आणि आबा खोत यांच्यात गेल्या भोपल्याचं नातं आहे। कशामुळे? कानन काय करणार नाही, पण दोघांच्या मध्ये विस्तव काय जात नाही माहिती। साहेबांनो, त्या चप्पल फेकण्याला आम्ही पिंजून काढलेलो आणि झाडाक बांधून ठेवलेलो। चूक करताय तुम्ही। अहो, द्वेषाने द्वेष वाढत जातो। एक ना एक दिवस त्याला पश्चाताप झाला असता आणि तीच त्याच्यासाठी शिक्षा होती। आबा खोत आणि आप्पा घाडीगावकर यांचं वैर कसं संपेल आणि मनोमिलन कसं होईल याकडे लक्ष द्या। गजालवाडीतून 100% मतदान आपल्यालाच व्हायला पाहिजे। दोघांच्या कब्जात अर्धा अर्धा गाव आहे। बर सरसकट समसमान वाटणी झाली असती, अर्धी अर्धी, तर काही म्हणणं नव्हतं। इथं घराघरात वाटण्या पडलेल्या आहेत। बाप आहे आबा सांगाती आणि पोरगा आहे आप्पा सांगाती। म्हणजे या दोघांच्या वैरामुळे अख्खं गाव कलुषित झालंय म्हणा ना। आप्पा आणि आबांना एकत्र आणायचं। गंपूशेठ, तुम्ही मामान गँगाण्या सगळे मिळून आबांची समजूत काढा। मी आणि गजा भाऊ आप्पांची समजूत काढतो। काय थोडस कमीपणा घेऊन गावाच्या भल्यासाठी दोघांना एकत्र आणूया ना। चला चला चला। अरे मैत्री बरोबरीच्या माणसात होती। माझो कुत्रो बी त्याच्याकडे ढुंकून बघूचो नाही। पण असं झालंय काय तुमच्या दोघात? ते माका काय जाता त्याका जाऊन विचारा ना। अर्ध्या गावाची नाही खबर आणि वाटणी मात्र बरोबर। अरे लढाई में बडाई आणि खजिने में गौऱ्या अशी गत हा त्याची। त्या आप्पाक जर तुम्ही चाटूक गेलास ना तर चिरटूक करून तुमच्या उमेदवारात कसं पाडताय तेवढा बघत राहा। असं काय करतास खोतानो? आता गावच्या विकासासाठी तुम्ही दोघांनी एकत्र येणं गरजेचं आहे ना। गरजेचो? अरे तो खर्जेचो कसलो विकास करतलो? वर झग झग आणि आज भग भग अशी गत हा त्याची। असं काय करताय खोतानू? एकदा भेटूया आणि जर काही गैरसमज झालेला आहे तर दूर करूया ना। हा असा अचानक कसा काय झालो? काल तर माका भेटला होता। काल तुमका भेटले, नंतर काळ त्यांका भेटलो, पण हा असा अचानक कसा काय झाला? धक्को कसलो तरी मानसिक धक्को बसलो। मी माझ्या स्वतःच्या खर्चानं त्याचं स्मारक उभारताय। जिथे पण ठरतात मारक आणि मेल्यावर उभं राहायचं स्मारक। गाडीगावकरांनो, आता पुतळा उभारून त्या कावल्या चिमण्यांची शीटांची सोय करण्यापेक्षा गावच्या प्रगतीसाठी एक शीट निवडून आणूया ना एकजुटीनं। कोणाची? माणिकराव मानेंची। चालत भाऊ, अभिनंदन अभिनंदन। झालं ना सगळं तुमच्या मनासारखं? झाला म्हणजे सगळा तुमच्यामुळेच तर झाला। आता गावचे सगळे प्रश्न सुटतले। होय तर आता एक प्रश्न कसा सोडवायचा? का कोणता? आम्ही आबा खोताला कोंडून ठेवलेला आहे, त्याला सोडवायचा कधी? काय?